हे गाइस, वेलकम टू माय ब्लॉग आर्या गायकवाड ब्लॉग. तर गाइस, हे काय घातलंय तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. तर मी काही रील्स काढल्या. मग रील्स काढून झाल्यावरती माझ्या घरात खूपच पसारा झालेला आहे. तर तो मला आवरावा लागेल. आणि आज स्पेशल ब्लॉग फक्त एकाच गोष्टीवर आहे, ते म्हणजे माझी सेल्फ रेसिपी तुम्हाला आज नक्की दाखवणार आहे. त्याआधी हा पसारा उचलायला हवा. चलो फटाक से गाईज पसारा. चला मग गाईज, मी पटकीने हा ओ नो गाईज, माझं कानातलं निघत नाहीये. फायनली गाईज. गाईज, तर मी सर्व काही काम केलं, सर्व काही नीट ठेवलं. तर आता ह्याच्यावर तर मी रेसिपी नाही करू शकत. त्यामुळे चेंज करके आते हैं. 3, 2, 1 गो. असं नको, असं नको. हा ऐसे कर. 3, 2, 1 गो. नाही तर हेच बघू शकता, माझं ट्रान्झॅक्शन होतं. पण गाई, मी काढलेला ड्रेस पण मला ठेवावं लागेल. तर चला मग कुठेतरी ठेवते असाच. गाईस, तुम्हाला दाखवू का मी कसं आवरले. एकच मिनिट. हे दिसत असेल, थांबा, नाही दिसत. हे बघू शकता, सगळ्या टेबलवर मी असा राडा केलेला आहे अशा प्रकारे. जाऊ द्या गाईज, आपली रेसिपी करूयात. आपल्याला लेट होईल. हे आपण रागवून खाऊ आणि आजीला हे करायला लावू. थोडासा रागवून खाऊन काय प्रॉब्लेम नाही होत. चला गाईज, लवकर चला गाईज, आपण थोडंसं पाणी पिऊयात आणि मग रेसिपी स्टार्ट करू. भारी वाटतं मला पाणी पिल्यावरती. गाईज, तर आपल्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे पापड. तर गाईज, तर मी या डिश मध्ये थोडेसे पापड घेतलेत. या पापडाला नाचणीचे पापड म्हणतात. मी तुम्हाला दाखवलेले एका ब्लॉग मध्ये, आय थिंक, कारण की मी हा ब्लॉग काढलेला, टाकलाय का नाही हे मलाच माहित नाहीये. तर मी असे थोडेसे पापड घेतलेत माझ्या रेसिपीसाठी. तर हे आपण तळूयात, म्हणजे लाईक फ्राय काय म्हणतात त्याला. चला तळूयात. चुटकी मी करते काम.
गरम जाएगा नहीं तो मेरा पापड़। फायनली गाइस बहुत मेहनत के बाद तर आजी मला म्हणत होती की मला पण पाहिजे तुझी रेसिपी, मला पण खायची आहे, त्यामुळे मग एवढं बनवलं आजीसाठी सुद्धा. खूप मेहनत केल्यावरती सॉरी थोडी फेवरेट केली. मग मी गाइस फायनली गाइस वाव मेरी फेवरेट तो ये है. यम्मी यम्मी. चला मग गाइस पुढची पण रेसिपी करूया. चला लवकर चला इथं फोन ठेव. तर गाइस आपल्या रेसिपीसाठी आपण अशा पापड्यांचा ह्याच्यात चुरा करणार. त्या ब्लॉग मध्ये दिसत होते. आजी मला रागवतीये कारण की मी खूपच राडा केलाय बेडरूम मध्ये, त्यामुळे जाऊ द्या थोडासा रागवला खाऊ आपण. त्या आजी ठेवल. हाय गाइस, तर हा कांदा आहे. तर कांदा ह्याच्यात कापून आपल्याला टाकायचा आहे. चला कापूयात. टाकून घ्यायचा. हो उ उ ई. आणि गाईज मीठ वगैरे सुद्धा टाकायचं तुम्हाला जेवढे आवडेल तेवढं. मग खूप मीठ नाही आवडत, थोडस टाकणार. आणि मला चटणी खूप जास्त आवडते पण सापडत नाहीये गाईज, काय करू मी. गाईस तर तुमच्या घरी सगळं बुकच केलं सगळं नाही. तर गाईज मी अशा ह्याच्यात चाट मसाला, तुमच्या घरी चाट मसाला, मिरची मसाला आणि मीठ वगैरे असेल, कोथिंबीर सुद्धा टाकायची. आणि तुमच्याकडे सहसा फरसाणा शेव वगैरे असेल तरी टाकू शकता तुम्ही. आणि चिप्स वगैरे असेल तरी पण तुम्ही टाकलं तर जास्त छान लागेल. मग ह्याला आपल्याला मिक्स करायचे. माझ्या टेक्निकनी सांगू का, तर मी कसं माझ्या टेक्निक मी सांगते मी कसं मिक्स करते ह्यांना. शेकी शेकी. वाव काय तर दिसत नाही सगळं खाली गेलं. आणि हा चमचा. आणि गाईज थोडंसं ट्राय करून बघायचं कसं लागते वगैरे.
थोडी अजून मिरची टाकते म्हणजे अजून छान लागते. मिरची का हवे? हाय गाईज, तर मी पेट पूजा सुद्धा केली आणि घरची थोडी साफसफाई सुद्धा केली आणि माझी फेवरेट सिरियल सुद्धा बघितली. तर आपला ब्लॉग आज इथपर्यंतच होता की माझी माय रेसिपी, ओन रेसिपी आहे. तुम्ही पण ट्राय केली असेल किंवा करणार असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की ट्राय करा गाईज. मस्त आहे गाईज, सिंपल सोबर एंड पेट भी भर जाता है और टेस्ट भी लगती है. तो आप भी करो. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी भेटूयात उद्याच्या ब्लॉगला. बरोबर सकाळीच भेटूयात. ओके, बाय बाय.